पुढच्या महत्त्वाच्या बातमीकडे वळतोय। शरद पवार हे रूटीन चेकअपसाठी पुन्हा रुग्णालयामध्ये दाखल झाले। 2 दिवस शरद पवार रुग्णालयामध्ये दाखल असतील। शरद पवारांना डिहायड्रेशनचा त्रास झाल्याची माहिती आहे। शरद पवारांची रक्ताची चाचणी करण्यात आली, रिपोर्ट नॉर्मल असल्याचं डॉक्टरांनी सांगितलंय। तर सुप्रिया सुळे सुद्धा रुग्णालयामध्ये उपस्थित आहेत। आता पुन्हा चेकअपसाठी रिकेट चेकअप करणं गरजेचं असतं नेहमी या पद्धतीत, त्याप्रमाणे त्यांना आणलेलं आहे। कुठल्याही प्रकारचा त्यांचा रिपोर्ट ॲडव्हर्स नाही आहे, सगळे रिपोर्ट नॉर्मल आहेत। आत्तासुद्धा चेकअपमध्ये त्यांचे सगळे रिपोर्ट नॉर्मल येत आहेत। साहेब पूर्णतः बरे आहेत, कुठल्याही प्रकारचा त्यांना अडचण किंवा प्रॉब्लेम शारीरिक नाही आहे। फक्त विश्रांती आणि रिचेकअप या 2 गोष्टींसाठी ते आत्ता इथे ॲडमिट झालेले आहेत। Mr. Sharad Pawar was admitted this morning. He has only got mild dehydration आहे, काय जास्त काय प्रॉब्लेम नाही। He is very stable and 1-2 दिवसात we will discharge him and send him home. His CT scan was done. The CT scan is okay. So there is no need to worry or panic. Slight dehydration आहे, थोडंसं saline द्यायचं आहे and with that he'll become okay. Nothing else is to be done. शरद पवारांच्या संसदीय कारकिर्दीचं 60व्या वर्षामध्ये पदार्पण झालं। जनतेच्या विश्वासाच्या बळावर हा प्रवास शक्य आहे, याबद्दल सुप्रिया सुळे यांनी आभार व्यक्त केलेले आहेत। सुप्रिया सुळे यांनी या संदर्भात एक पोस्ट केलेली आहे। त्यांनी काय म्हटलेलं आहे आपण पाहूयात। आदरणीय पवार साहेब यांची संसदीय कारकीर्द आज 60व्या वर्षात पदार्पण करते आहे। महाराष्ट्र विधानसभेचे सदस्य म्हणून त्यांनी 6 वेळा तर एकदा विधान परिषदेचे सदस्य म्हणून शपथ घेतली। 7 वेळा ते लोकसभेत निवडून गेले। 2 वेळा त्यांनी राज्यसभेत प्रतिनिधित्व केलं। हा अविजित प्रवास आजही अव्याहतपणे सुरू आहे। या संपूर्ण प्रवासामध्ये त्यांचे जीवाभावाचे सोबती कार्यकर्ते आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे मायबाप जनता ठामपणे उभी राहिली। जनतेने आदरणीय पवार साहेब यांच्यावर प्रचंड विश्वास टाकला। या विश्वासाच्या बळावर हा प्रवास शक्य झाला, त्याबद्दल सर्वांचे कृतज्ञतापूर्वक आभार, असं खासदार सुप्रिया सुळे यांनी आपल्या एक्स पोस्टमध्ये म्हटलेलं आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।